तर मित्रांनो, प्लॉट पडताना काय काळजी घ्यायची आहे? पहिली काळजी म्हणजे आपल्या बाउलमध्ये माती नाही आहे ह्याची काळजी घ्यायची आहे. तर तुमचा बाउल प्लॉट पडताना जाम होणार नाही आहे. आणि दुसरं तर काय करायचं आहे, आपल्या बाउल किती सरीमध्ये भरताय तेवढी सरी पुढे घेऊन जायचंय आणि चेनवरती माल घ्यायचा आहे. चेनवर माल घेतला की परत आपल्याला थोडं पुढे जायचंय आणि आपला बाउल भरून घ्यायचा आहे. पण बाउल असा फुल भरून घ्यायचा नाही, जेणेकरून ते बाउल चोकअप झाला नाही पाहिजे एवढाच माल घ्यायचा. नाही तर तुम्ही पुढे पुढे जर घेत राहिला तर आपला बाउल जाम होतो. आणि काय होत असतंय, तुम्ही जेव्हा इनफिल्टर मध्ये माल टाकता त्यावेळेस फक्त चेनवरचाच माल पडला जातो आणि बाउल मधला तसंच अडकलेला राहतो. आणि तुम्हाला काय वाटतं की बाबा आपला माल पडला इनफिल्टर मध्ये, आणि तुम्ही मशीन आपली पुढे पुढे घेत राहता परत दुसऱ्या सरीला लावून. तर तसं नाही करायचं. जर चेनवरचा जर थोड्याच प्रमाणामध्ये जर माल पडत असेल, जर वाढूळ म्हणजे जास्त वेळासाठी जे चेन चालू राहून जर सगळा जर माल पडत नसेल तर समजून जायचं की आपला बाउल लॉक झालेला आहे, चॉकअप झालेला आहे. ही काळजी घ्यायची. चेनवरचा माल असा थोडा वेळ पडला पाहिजे, म्हणजे बाउल मधला बी चेनवरचा माल प्लस बाउल मधला माल चेनवर सगळ्याच्या सगळा असा माल पडण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून आपला बाउल लॉक होणार नाही. ही काळजी घेतली तर तुमचा प्लॉट व्यवस्थितरित्या फुटला जाईल आणि खाली ढिगल सुटले जाणार नाहीत. ढिगल केव्हा सुटतो, तुम्ही जर एक्स्ट्रा जर माल घेतला, चेनवर पण माल घेतला आणि बाउल मध्ये जर एक्स्ट्रा माल जर झाला तर चॉपरवर माल राहतो आणि फॅनकड पूर्ण असा ब्लॉक होऊन जातं. त्यामुळे ब्लॉक झालेला फॅनकडचा माल खाली घसरून पडत नाही. त्यामुळे आपला बाउल सारखा जाम होत असतं. त्यामुळं काळजीपूर्वक ते बघायचं की आपला किती वेळ चेनवरचा माल खाली पडतो इनफिल्टर मध्ये, त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि तुमची मशीन चोकअप होणार नाही.